मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू रायझिंग सन अकॅडमी. रायझिंग सन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण साऊंड या चॅप्टरचे न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहोत, जे क्लास 9th मधले आहेत आणि ते क्लास 9th मधल्या एक्झरसाइज मधले जे न्यूमरिकल्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. आर यू रेडी? लेट्स बिगिन. बघा, पहिला प्रश्न काय आहे? द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज 332 मीटर पर सेकंड. म्हणजे बघा, साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे, साऊंडची जी स्पीड आहे, साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे, एअर या मीडियम मध्ये 0 डिग्री सेल्सिअसला किती आहे? 332 मीटर पर सेकंड. बघा, साऊंडची व्हेलॉसिटी किती डिग्री सेल्सिअसला? 0 डिग्री सेल्सिअसला किती आहे? 332 मीटर पर सेकंड इतकी आहे. इफ इट इन्क्रीज ऍट अ रेट ऑफ 0.6 मीटर पर डिग्री, व्हॉट विल बी द टेम्परेचर? म्हणजे बघा, जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसला वाढवलं तर बघा कसं, 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडची व्हेलॉसिटी 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडची व्हेलॉसिटी जर 332 मीटर पर सेकंद असेल, तर प्रश्न असा विचारलेला आहे की जर आपण टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवल्यावर साऊंडची जी व्हेलॉसिटी आहे ते 0.6 मीटर पर सेकंदनं वाढेल, तर 344 मीटर पर सेकंदला 344 मीटर पर सेकंदला बघा, साऊंडची व्हेलॉसिटी 344 मीटर पर सेकंद असताना टेम्परेचर किती असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. तर दिलेलं काय आहे बघा, द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऍट किती डिग्री सेल्सिअसला? 0 डिग्री सेल्सिअसला इज किती आहे? 332 मीटर पर सेकंद. म्हणजे बघा, 0 डिग्री सेल्सिअसला साऊंडची व्हेलॉसिटी किती आहे? तर 332 मीटर पर सेकंद आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा पुढे, इफ इट इन्क्रीज ऍट अ रेट ऑफ 0.6 मीटर पर सेकंड पर डिग्री, इफ टेम्परेचर increase by 1 degree Celsius, then velocity increased by 0.6 मीटर पर सेकंड. म्हणजे जर आपण टेम्परेचर वाढवलं 1 डिग्री सेल्सिअसनं, तर व्हेलॉसिटी 0.6 मीटर पर सेकंद वाढेल. समजा 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर 332 मीटर पर सेकंद आहे, तर 1 डिग्रीला काय होणार? 332 मीटर पर सेकंद प्लस कितीने वाढेल? 0.6 मीटर पर सेकंद वाढेल, म्हणजे 0.6 मीटर पर सेकंद. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आता हे 1 डिग्रीनं सांगितलं, 1 डिग्रीनं वाढवल्यानंतर किती होईल? ते किती होणार बघा बरं? 332.6 मीटर पर सेकंड. बरोबर, म्हणजे 1 डिग्री टेम्परेचर वाढवल्यानंतर साऊंडची व्हेलॉसिटी 332.6 मीटर पर सेकंड इतकी होणार. तर त्यांनी विचारलेलं आहे की 344 मीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी असताना, 344 मीटर पर सेकंड साऊंडची व्हेलॉसिटी असताना टेम्परेचर किती असेल? आपल्याला टेम्परेचर विचारलेलं आहे, तर इथं आपण टेम्परेचर फाइंड आउट करूया. बघा, ओके, नाउ चेंज इन टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर नाही, चेंज इन व्हेलॉसिटी. मग कितीने बदलले बघा, आधी किती होती? 332, नंतर किती? 344. 344 मायनस 332 इज इक्वल टू किती? 12 मीटर पर सेकंड. म्हणजे बघा, साऊंडची जी व्हेलॉसिटी कितीने बदलली? तर 12 मीटर पर सेकंडने बदलली. आधी 332 होती, नंतर 344 झालं. बरोबर, तर आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे? तर टेम्परेचर. काय फाइंड आउट करायचं आहे? तर टेम्परेचर. बघा, हिअर टू फाइंड टेम्परेचर ऍट किती मीटर पर सेकंडला? टू फाइंड टेम्परेचर ऍट 344 मीटर पर सेकंड. बघा, टू फाइंड टेम्परेचर ऍट 344 मीटर पर सेकंड, म्हणजे 344 मीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी असताना किती टेम्परेचर असेल? बघा, हिअर टेम्परेचर इज इक्वल टू काय? व्हेलॉसिटी कितीनं चेंज झाली? चेंज इन velocity upon rate of change of temperature. बरोबर, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. आता बघा, व्हेलॉसिटी किती? 12 ने वाढली. आता टेम्परेचर कितीनं वाढलं? कितीनं वाढते बघा, प्रत्येक डिग्री बघा, एका डिग्रीला कितीनं वाढते? 0.6 मीटर. बरोबर,
काय 1 डिग्रीला किती वाढते 0.6 मीटर बरोबर. तर मग जर आपण याचं डिवायडेशन केलं तर काय होणार, समजा आपण याचा पॉईंट रिमूव्ह केला तर वरती जाणार, म्हणजे असं होईल ते 120/6 असं लिहू शकतो आपण. जर आपण 120ला जर 6 ने डिवाइड केलं तर काय आन्सर, 6 1 6 6 2 12 किती ना 20 डिग्री सेल्सिअस. बघा 344 मीटर पर सेकंड इतकी साऊंडची व्हेलॉसिटी असताना टेम्परेचर किती असेल, तर किती असेल 20 डिग्री सेल्सिअस इतकं त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल. तर 0 डिग्री सेल्सिअसला 332 मीटर पर सेकंड होती, तर 344 मीटर पर सेकंड इतकी साऊंडची व्हेलॉसिटी असताना टेम्परेचर किती असेल तर 20 डिग्री सेल्सिअस असेल. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर बघूया नेक्स्ट न्यूमरिकल. तर फ्रेंड्स बघूया नेक्स्ट न्यूमरिकल. नीता हर्ड द साऊंड ऑफ लाइटनिंग आफ्टर 4 सेकंड ऑफ सीइंग इट. म्हणजे एक नीता नावाची मुलगी आहे, एक नीता नावाची मुलगी आहे, तिला साऊंड ऐकू आला कशाचा, लाइटनिंगचा म्हणजे विजांचा आवाज तिला ऐकू आला किती सेकंदानंतर. बघा नीता हर्ड द साऊंड ऑफ लाइटनिंग आफ्टर 4 सेकंड ऑफ सीइंग इट. 4 सेकंड ऑफ सीइंग इट म्हणजे हे अशी एक नीता नावाची मुलगी आहे. ओके, नीता नावाची मुलगी आहे, नीता नावाची मुलगी आहे. ही काय करत आहे, बाहेर निघाली, घराच्या बाहेर निघाली. घराच्या बाहेर निघाल्याबरोबर तिनं पाहिलं, काय पाहिलं की असा विजा कडकडत तिला दिसत आहेत बरोबर आकाशामध्ये. पण तिनं एक गोष्ट ऑब्झर्व केली की वीज चमकल्यानंतर 4 सेकंदांना तिला आवाज ऐकू आला. वीज चमकल्याच्या नंतर 4 सेकंदांना तिला आवाज ऐकू आला. मग तिच्या डोक्यात विचार सुरू सुरू क्या है ये, क्यों है ये, कैसा है, बरोबर. तर मग आवडलं तिला, वीज चमकताना बघायला आवडलं. तर मग तिने विचार केला, सोबतच ती हुशार मुलगी होती, सायन्सची विद्यार्थिनी होती बघा. तर तिने विचार केला की वीज चमकल्यानंतर 4 सेकंदांना आवाज आला, किती सेकंदांना, 4 सेकंदांना आवाज आला. तर प्रश्न असा विचारलेला आहे की त्यांनी त्याच्या डोक्यात आला असेल ना प्रश्न, की त्या विजेचं आणि माझं अंतर किती. बघा नीतापासून, बघा हे नीता नावाची मुलगी आहे, त्या नीतापासून त्या म्हणजे काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ लाइटनिंग फ्रॉम हर, म्हणजे त्या ज्या ठिकाणी लाइटनिंग झालं त्या लाइटनिंग पासनं नीताचं अंतर किती आहे. बघा किती खतरनाक मुलगी होती, किती खतरनाक मुलगी होती. बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन किंवा डिस्टन्स बिटवीन नीता अँड लाइटनिंग बरोबर. त्या ज्या ठिकाणी लाइटनिंग झाली तिथून तर नीताचं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला विचारलंच आहे बरोबर. टू फाइंड डिस्टन्स, आता फ्रेंड्स तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहितच आहे, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. आणि आपल्याला दिलेला ऑलरेडी टाइम किती लागत आहे, टाइम किती वेळेनंतर तिला ऐकू आहे, 4 सेकंद. किती, 4 सेकंदानंतर तिला आवाज ऐकू येतात. बघा डिस्टन्स फाइंड आउट करायचा, व्हेलॉसिटी किती आहे, तिथं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेली आहे 340 मीटर पर सेकंद. बघा 340 मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिलेला आहे 4. तर करा मल्टिप्लिकेशन, किती उत्तर येईल त्याचं, किती येईल करा. 3 बघा करा मल्टिप्लिकेशन करा, चला कोणाला येतं मल्टिप्लिकेशन. 34 मल्टिप्लाइड बाय 4, 4 4 जा 16, या 16 जा 6, 1 कॅरी, 3 4 जा 12, 12 प्लस 4 किती होऊन राहिलं, 0, 1 3 6 0. डिस्टन्स आहे तर युनिट काय राहणार, मीटर. तर बघा फ्रेंड्स, म्हणजे त्या लाइटनिंग पासनं तर नीतापर्यंत त्याचे अंतर आहे किती होतं, 1360 मीटर. किती होतं, 1360 मीटर. तर बघा आय होप तुम्हाला हे न्यूमरिकल समजलेलं असेल. सो फ्रेंड्स बघूया तिसरं न्यूमरिकल. बघा सुनील इज अ स्टँडिंग बिटवीन 2 वॉल्स. एक सुनील नावाचा मुलगा आहे, तो एका भिंतीजवळ उभा आहे. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट 660 मीटर. म्हणजे बघा समजा होऊ शकते 2 वॉल्स असतील ना, बघा काय म्हणतो, 2 वॉल्स आहे. हा एक सुनील नावाचा मुलगा आहे, ओके. हा 2 भिंतींच्या मधात उभा आहे. किती भिंतींच्या मधात उभा आहे, तर 2 भिंतींच्या मधात उभा आहे. त्याच्या जवळची जी भिंत आहे, म्हणजे जवळची जी भिंत आहे, तो ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून एक जी भिंत आहे ती त्याच्या एकदम जवळ आहे. आणि ती जवळची भिंत किती अंतरावर आहे, तर 660 मीटर. किती, 660 मीटर इतक्या अंतरावर आहे. म्हणजे याला आपण डिस्टन्स 1 म्हणू शकतो. आणि दुसरं बघा, हे आपल्याला माहित आहे का, एक्स,
याला म्हणू शकतो डिस्टन्स टू, जे आपल्याला माहित नाही ते फाइंड आउट करायचं आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. ओके ओके डन. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, इफ ही शाउट ही हर्ड इको आफ्टर 4 सेकंड. आता बघा तो होऊ शकते त्या हॉलमध्ये किंवा त्या रूम मध्ये एकटा असेल, बोंबलला तो, शाउट केलं त्यानं. शाउट केल्याच्या नंतर त्याला इको ऐकू आला किती सेकंदानंतर, तर 4 सेकंदानंतर. 4 सेकंदानंतर म्हणजे कसं, तर बघा हा जेव्हा बोलल्यानंतर त्याचा आवाज त्या भिंतीला स्ट्राईक व्हायला 2 सेकंद आणि रिटर्न यायला 2 सेकंद, असा टोटल किती सेकंद, तर 4 सेकंद, बरोबर. तर बघा, आणि अनादर आफ्टर 2 सेकंद, आणि दुसरा इको केव्हा त्याला ऐकू आला, 2 सेकंदानंतर. टू फाइंड, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, तर बघा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. साऊंडची व्हेलॉसिटी एअर मीडियम मध्ये किती असेल. ओके, हा पहिला प्रश्न आहे. डिस्टन्स बिटवीन टू वॉल, आणि त्यात म्हणजे हा जो सुनील नावाचा मुलगा आहे ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून दोन्हीही वॉल्सचं अंतर किती आहे हे विचारलेलं आहे. तर बघा, फर्स्ट द वॉल क्लोजेस्ट टू द सुनील इज ऍट किती, 660 मीटर. म्हणजे हे झालं आपलं डिस्टन्स नंबर 1 मिळाला आपल्याला, बरोबर. नेक्स्ट काय आहे, जेव्हा तो उभा होता आणि शाउट केल्यानंतर ही हर्ड फर्स्ट इको आफ्टर किती सेकंद, 4 सेकंद, बरोबर. 4 सेकंद म्हणजे कसं, 4/2 म्हणजे किती, 2 सेकंद. यालाच आपण T1 म्हणू शकतो. काय म्हणू शकतो याला, काय म्हणू शकतो आपण याला, T1 म्हणू शकतो. T1 म्हणू शकतो. आणि नंतर पुढचा इको किती सेकंदानंतर ऐकू आला, तर 2 सेकंदानंतर ऐकू आला. सेकंड इको हर्ड आफ्टर 2 सेकंद, बरोबर. पण एक गोष्ट विचार केला का फ्रेंड्स, तो बोंबलला एकच वेळ असेल, शाउट एकच वेळ केला असेल, तर मला सांगा 4 सेकंद आणि 2 सेकंद म्हणजे टोटल किती झालं, 6 सेकंद, बरोबर. तर बघा 6/2 इज इक्वल टू किती झालं, 3 सेकंद. यालाच म्हणू शकतो आपण टाइम 2, बरोबर. आपल्याला T1 सुद्धा मिळाला आणि T2 सुद्धा मिळाला. आता फाइंड आउट काय करायचं बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड इन एअर, बरोबर. आणि तुम्हाला व्हेलॉसिटीचा साऊंड फॉर्म्युला माहित आहे, स्पीडचा आपला फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा, फर्स्ट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती, बघा कसा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे फ्रेंड्स, तर 660 मीटर. किती आहे, 660 मीटर. टाइम किती लागला, पहिला टाइम 2 सेकंद. किती लागला, 2 सेकंद. याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो फ्रेंड्स, बघा D1 अपॉन T1, कारण आपण या गोष्टीसाठी काढून झालो, नंतर पुढच्या गोष्टीसाठी काढावं लागेल. तर किती येणार उत्तराचं, 330 मीटर पर सेकंद. का बरं मीटर पर सेकंद, कारण व्हेलॉसिटी आहे, स्पीड आहे, म्हणून त्याची व्हेलॉसिटी किती असणार, काय असणार, त्याचे युनिट मीटर पर सेकंद. तर बघा, एक आपल्याला जे फाइंड आउट करायचं होतं, आपल्याला साऊंडची व्हेलॉसिटी मिळाली. ओके डन. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स बिटवीन टू वॉल. आता मला सांगा, डिस्टन्स बिटवीन टू वॉल. आता आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करतो, सांगा बरं मला. आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं सेकंड वॉलचं, बरोबर. तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहित आहेत सध्या, सांगा. V2 फाइंड करायचं ना, V2 इज इक्वल टू, बघा आपल्याला व्हेलॉसिटी माहितच आहे तशी, किती आहे, 330. किती आहे, 330. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे, नाही आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे फ्रेंड्स. सो इथं D2 टाइम किती दिलेला आहे, टाइम T2 किती दिलेला आहे, T2 दिलेला आहे 3 सेकंद, बरोबर. किती दिलेला आहे, 3 सेकंद. आता बघा सिंपल आहे, D2 इथं आहे, हा 3 सेकंद इथे आहे. 3 सेकंड डिवायडेशन मधून इकडे कुठे जाणार, मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय होणार फ्रेंड्स, बघा पुढची स्टेप कशी होणार, D2 इज इक्वल टू 330 मल्टिप्लाइड बाय 3, बरोबर आहे. D2 इज इक्वल टू 330 मल्टिप्लाइड बाय 3 किती होणार, 33 मल्टिप्लाइड बाय 3 99, समोर 0 देऊन द्यायचा, किती होणार, 990 मीटर्स. म्हणजे बघा फ्रेंड्स, जर
हा सुनील नावाचा व्यक्ती ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या कडेला, त्याच्या साईडला एक जी भिंत आहे त्याच्या एकदम जवळची, त्याचं अंतर किती आहे, त्याच्यापासून त्याचं अंतर किती आहे त्या भिंतीचं, तर 660 मीटर. तर मग दुसरी भिंत किती अंतरावर आहे, तर किती अंतरावर आहे, तर 990 मीटर इतक्या अंतरावर आहे. ओके. तर बघा, आपल्याला विचारला डिस्टन्स बिटवीन टू वॉल. आता दोन्ही वॉलच्या मधातला डिस्टन्स. देअरफोर टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स किती, इज इक्वल टू D1 प्लस D2. म्हणजेच किती, डिस्टन्स वन किती आहे फ्रेंड्स आपल्याकडे, बघा डिस्टन्स वन किती आहे, डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे, एक डिस्टन्स दिलेला आहे किती, 660 मीटर पर मीटर, बरोबर. आणि दुसरं डिस्टन्स किती आहे, 990, बरोबर. तर चला उत्तर काढा, किती होणार, 990 प्लस 660. बघा 0 प्लस 0 0, 9 प्लस 16 किती, 15, 15चा 5, 1 कॅरी, 9 प्लस 6 किती, 15 प्लस 16 म्हणजे किती ना, 1650 मीटर, बरोबर. आय होप फ्रेंड तुम्हाला हे न्यूमरिकल समजलं असेल. नेक्स्ट न्यूमरिकल आपण थोड्याच वेळात बघू. ओके. तर बघूया पाचवं न्यूमरिकल. ओके. बघा काय प्रश्न आहे, हेलियम गॅस इज फिल्ड इन अ टू बॉटल आयडेंटिकल्स ए अँड बी. बघा एक हेलियम नावाचा गॅस आहे, एक हेलियम नावाचा गॅस आहे जो दोन बॉटल मध्ये भरलेला आहे. बघा दोन बॉटल आपण कन्सिडर करूया, बरोबर. ही बॉटल ए आणि ही बॉटल बी, याला म्हणू ए आणि याला म्हणू बी. बघा दोन बॉटल आहेत, या दोन्ही बॉटल मध्ये काय भरलेला आहे, हेलियम नावाचा गॅस भरलेला आहे. द मास ऑफ द गॅस इन द टू बॉटल इज 10 ग्राम अँड 40 ग्राम रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बघा याचं जे, बघा या बॉटल मध्ये जो हेलियम नावाचा गॅस भरलेला आहे त्याचं मास आहे M इज इक्वल टू 10, बरोबर, 10 ग्राम. आणि M2 इज इक्वल टू किती आहे या बॉटलचा, 40 ग्राम, बरोबर. तर बघा काय विचारलेलं आहे, इफ द स्पीड ऑफ द साऊंड इज द सेम इन बोथ द बॉटल. बघा एक कंडिशन दिलेली आहे, काय कंडिशन आहे, स्पीड ऑफ द साऊंड इज द सेम इन बोथ द बॉटल. म्हणजे स्पीड म्हणजेच काय, व्हेलॉसिटी. V1 इज इक्वल टू काय दिलेली आहे, V2. म्हणजे बघा दोन्ही बॉटल्स मधली जी गॅसची व्हेलॉसिटी आहे ती कशी आहे, सेम आहे. काय विचारलेलं पुढे, व्हॉट कन्क्लुजन विल यू ड्रॉ. आता यावरून तुम्ही काय निष्कर्ष लावसाल हे विचारलेलं आहे, तर आपण बघणार आहोत. तर बघा, वी नो दॅट बघा आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जी व्हेलॉसिटी आहे टेम्परेचरला कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण कशी, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. हे आपल्याला माहित आहे, आपण चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. तर बघा याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. ओके. नेक्स्ट आणखी तुम्हाला एक गोष्ट माहित आहे फ्रेंड्स, ती म्हणजे कोणती, V इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ m. यालाच काय म्हणतो, व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस, बरोबर. याला देऊ आपण इक्वेशन 2 किंवा फॉर्म्युला नंबर 2. ओके. ऑन कंबाइनिंग 1 and 2 वी गॉट काय मिळतं आपल्याला, बघा व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ t अपॉन अंडर रूट ऑफ m. ओके, इतकं समजलं. ओके, बघा पुढे मग आपण काढू शकतो फॉर बॉटल ए, फॉर बॉटल बी, बरोबर. काय लिहू शकतो आपण, तर बघा काय लिहू शकतो, V1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 अपॉन अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो आपण M1. आणि सेम तसंच बॉटल बी साठी V2 इज इक्वल टू T2 अपॉन अंडर रूट ऑफ M2. बघा आता सर तुम्ही म्हणून काय आहे, अंडर रूट दिसून आलं, बरोबर. आलं असेल ना तुमच्या मनात प्रश्न, क्या है ये, क्यों है ये, क्या मगर था मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है, काही अच्छा नाही लगत. हो आपण पुढे बघा काय दिलेलं आहे पुढे, बघा आपण इथे लिहून घेऊ M1 इज इक्वल टू 10, M2 इज इक्वल टू 40.
किती ग्राम. ओके, नेक्स्ट आपण बघूया. आणि आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, V1 इज इक्वल टू V2, म्हणजे दोन्ही बॉटल मधली गॅसची जी वेलोसिटी आहे ती कशी आहे, सेम. मग आपण यावरनं लिहू शकतो ना, आपण यावरनं लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, फ्रॉम दिस वी कॅन राईट. काय लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो बघा, T1 अपॉन अंडर रूट ऑफ M1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 अपॉन काय, अंडर रूट ऑफ M2. बरोबर. ऑन बघा, याला इक्वेशन नंबर आपण देऊ, याला देऊन देऊ 3. ठीक आहे. ऑन टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ 3, काय लिहू शकतो आपण याला, T1 अपॉन M1 is equal to T2 upon M2. Okay, so we can put here the value of M1 and M2. T1 upon M1 ची व्हॅल्यू काय फ्रेंड्स, तर 10. ओके, आणि T2 अपॉन M2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे, 40. ओके, लिहू शकतो आपण, लिहू शकतो. तर बघा बघा, जर आपण असं केलं तर 40 ला नेलं इकडं आणि 10 ला नेलं तिकडं. ओके, काय होणार, T1 मल्टिप्लाइड बाय 40 इज इक्वल टू T2 मल्टिप्लाइड बाय 10. त्यालाच आपण काय लिहू शकतो, 40 T1 इज इक्वल टू 10 T2. ओके, बरोबर. तर बघा पुढची स्टेप काय येणार फ्रेंड्स, तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर कशाची फाइंड आउट करायची आहे, तर T2 ची. बघा कसं करू शकतो, आता मला सांगा. समजा हा 10 आहे, इकडे गेला डिवायडेशन मध्ये, 40 T1 अपॉन 10, काय होणार, काय होणार, 10 1 जा 10, 10 4 जा 40. बरोबर. बरोबर, म्हणजे आपल्याला काय भेटलं फ्रेंड्स, T2 इज इक्वल टू काय मिळालं, तर 4T1. म्हणजे एक गोष्ट आपल्याला मिळाला, जे कन्क्लुजन विचारलेलं होतं. काय कन्क्लुजन विचारलेलं होतं, काय निघणार, आपण सांगू शकतो की ज्या दोन बॉटल होत्या, ज्या दोन बॉटल होत्या त्यामधलं बॉटल नंबर 1 जे बॉटल ए होती, तिचं जे टेम्परेचर आहे, तिचं जे बॉटल एचं जे टेम्परेचर आहे, बॉटल बीच्या काय आहे, तर 4 पट आहे. बॉटल बीच्या काय आहे, 4 पट आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता T2 इज इक्वल टू काय, सॉरी T2चं टेम्परेचर काय आहे, T1 च्या 4 पट आहे. हे तुम्ही कन्क्लुजन यावरून सांगू शकता. आय होप तुम्हाला न्यूमरिकल समजलेलं असेल. बघूया नेक्स्ट न्यूमरिकल. सो फ्रेंड्स, साऊंड या चॅप्टरचं चौथं न्यूमरिकल आता आपण बघणार आहोत. ओके, आर यू रेडी, लेट्स बिगिन. बघा काय दिलेल्या प्रश्नामध्ये, हायड्रोजन गॅस इज फिल्ड इन द 2 आयडेंटिकल बॉटल्स ए अँड बी. समजा अशा 2 बॉटल्स आहेत, अशा 2 बॉटल्स. आता जरी बॉटल सारखं दिसत नाही पण कन्सिडर करा, बॉटल आहे. ओके, ही आहे ए, ही आहे बी. ओके, बघा, 2 identical bottles A and B at the same temperature. Mass of the gas in 2 bottle is 12 gram and 48 gram. म्हणजे बघा, ही जी पहिली बॉटल आहे ए नावाची, तिचं मास किती आहे, 48 ग्राम. म्हणजे जो त्यामध्ये जो हायड्रोजन गॅस फिल केलेला ना त्याचं, सॉरी 48 नाही, किती आहे, 12. ओके, दुसऱ्याचं किती आहे, 48 ग्राम. ओके, इतकं कळालं. रिस्पेक्टिव्हली, इन विच बॉटल विल द साऊंड ट्रॅव्हल फास्टर, आणि कोणत्या बॉटलमध्ये साऊंड फास्टर ट्रॅव्हल करेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आपल्याला दिलेला काय आहे, रिलेशन बिटवीन द व्हेलॉसिटी अँड मॉलिक्युलर मास. तर मग इथं फॉर्म्युला कोणता लागेल फ्रेंड्स, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर फॉर्म्युला कोणता, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली इनडायरेक्टली, तर व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस. आपण थोड्या वेळ आधीच बघितलेलं आहे. बघा, फॉर बॉटल ए, ए या बॉटलसाठी आपण काय लिहू शकतो, तर बघा V1 इज इक्वल टू, बघा V1 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, M1. बरोबर. आणि फॉर बॉटल बी, V2 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहू शकतो आपण याला, अंडर रूट ऑफ मॉलिक्युलर मास M2. ओके, आणि तुम्हाला माहित आहे फ्रेंड्स, याला 1 2 न देता
VA किंवा VB असं सुद्धा लिहू शकतो. आणि तुम्हाला माहित आहे काय विचारलेलं आहे, इन विच बॉटल विल साऊंड ट्रॅव्हल फास्टर, म्हणजे विचारलेलं आहे की दोन बॉटल पैकी कोणत्या बॉटलमध्ये साऊंड जास्त फास्ट मध्ये ट्रॅव्हल करेल. म्हणजे इथं कंपॅरिझन केलेले आहे आणि कंपॅरिझन करत असताना आपण काय करतो, तुलना करतो. म्हणजे एक छोटा एक मोठा म्हणजे सरळ सरळ डिवाइड करतो त्याला, बरोबर आहे. मग कसं, मग कसं तर बघा, आपण याला असं लिहू शकतो, व्ही बी अपॉन व्ही ए, बरोबर. तर काय येणार, व्ही बी अपॉन व्ही ए काय येणार, अंडर रूट ऑफ 48 अपॉन अंडर रूट ऑफ काय 12. ओके, बरोबर. तर मग आपण यालाच काय लिहू शकतो बघा, रूट कॅन्सल करू शकतो आपण, बरोबर आहे, डिवायडेशन करताना. मला सांगा, 12 वन जा 12, बरोबर. 12 कितीचा 48, 12 कितीचा 48, तर 12 4 जा 48. तर आपण याला असं सुद्धा लिहू शकतो फ्रेंड्स, काय कसं लिहू शकतो, व्ही बी अपॉन व्ही ए इज इक्वल टू काय, तर 4, बरोबर. तर बघा, आपण जर हा व्ही ए इकडे नेला, व्ही बी इज इक्वल टू 4 ए, बरोबर, 4 व्ही ए. म्हणजे यावरनं एक गोष्ट लक्षात आली, व्हीबी म्हणजे काय, व्हीबी इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ वेलोसिटी इन बॉटल ए. यावरून आपल्याला हे कन्क्लुजन मिळालं. ओके, आय होप तुम्हाला हे न्यूमरिकल समजलं असेल. बघूया नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 5.